नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन समाचारच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज देश विदेशातील महत्वाच्या घडामोडीकडे लक्ष देऊ. आज हरियाणात इलेक्शन थांबलं, इलेक्शनचा प्रचार थांबला आणि आता व्होटिंगसाठी लोक निघणार आहेत. आज प्रचाराच्या अंतिम क्षणात राहुल गांधी, प्रियंका गांधी अत्यंत आक्रमक दिसलेले आहेत आणि अनेक लोक जे बीजेपी मध्ये काँग्रेसमधून गेलेले होते ते पुन्हा आपल्याकडे परत आल्याच्या अनेक बाबी आहेत. त्यात प्रामुख्यानं अशोक तन्वार हे तिथे फार मोठे बीजेपीचे एक लीडर होते आणि त्यांची घर वापसी झालेली आहे. सर्वीकडे राहुल गांधीच्या बाबतीमध्ये जे जे भाष्य झालेले आहे ते सर्वच्या सर्व त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त अग्रेसर असल्याचं तुम्हाला दिसतंय त्याच्यातनं. आणि एकीकडे हे असताना RSS मध्ये मात्र काही घमासान सुरू आहे. RSS आणि बीजेपी मध्ये काही त्याच्या स्पष्टता दिसत नाही आणि RSSच मोदींचा गेम करतील अशा पद्धतीचे चिन्ह आहे. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की RSS हे पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यामुळे मोदी तिथे आलेले आणि निश्चितच त्यांचा तेवढा अधिकारही आहे की ज्यावेळेस ते कोणाला उचलतात ठेवतात एका ठिकाणी. ब्राह्मणवादाचा हा हजारो वर्षाचा इतिहासच राहिलेला आहे की जेव्हा जेव्हा ते सत्तेसोबत राहिलेले मग कितीही खोटं बोलावं लागलं किंवा काही करावं लागलं तरी त्यांनी कधी लाज लज्जा शरम हे बिलकुल नसतं. त्याच्यामुळे आज एवढ्या वर्षापर्यंत इथे जिवंत आहेत. आज जिकडे तिकडे प्रत्येक ठिकाणी पूर्ण जगा आज ज्या पद्धतीने RSS ची जी डाऊनफॉल होते परंतु ते पुन्हा तेवढ्याच रोमानी येतील, पुन्हा जोमानी पुढे येतील. आणि मला तर असे वाटते की बहुधा ते राहुल गांधींना जाणून बुजून त्या गडकरींचा जरा जो हे करायला सांगते त्यांच्याबद्दल चांगले शब्द वापरायला सांगतात. त्याचाच अर्थ असा आहे की कुठेतरी मोठा ग्रुप काँग्रेस सोबत जोडण्याच्या मूडमध्ये आहे आणि असं जर झालं तर ते कमीत कमी त्यांच्याकडे जरी पंतप्रधानशिप असेल परंतु ते बाहेरून सपोर्ट घेऊन अशा पद्धतीने मोदीला छाटतील. कारण परंपराच झालेली आहे की मोदी जेव्हा जेव्हा RSS आणि ब्राह्मण स्पेशली ब्राह्मण वर्ग हा जिथे जिथे राहिला त्यांनी कोणाच्या तरी ओबीसीच्या याच्यावरती खापर फोडलं आणि आपण मात्र ते हे राहिल्याचा हा इतिहास अनेक लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे मला निश्चितच असं वाटते की ह्या बातम्यामध्ये फार दम आहे आणि ते कुठल्याही क्षणामध्ये राहुल गांधीला पुन्हा बोलू शकतील. फक्त राहुल गांधींनी थोडीशी आपली तीव्रता जर कमी केली तर त्याच्यामध्ये फरक पडेल. ज्या अडाणी अंबानीवरती ज्या पद्धतीच्या त्या टीका आहेत त्या निश्चितच त्यांना काही घेणं देणं नाही, परंतु जातीच्या आधारावरती जे जे लोक बेनिफिशरी आहेत त्या सर्व बेनिफिशरीजला निश्चितच त्यांना असं वाटतं की आमची बेनिफिशरीज आम्ही आहोत, ते आमच्याशिवाय दुसरं राहू नये ही त्यांची निश्चितच महत्वाची एक आहे. आज अशा रीतीने आज आम्ही सर्व हा इतिहास बघितलेला आहे. एक नवीन मी एक स्टोरी तुमच्या समोर घेऊन येतो आहे. तथागत भगवान बुद्धाच्या काळातली सुदत्त म्हणून त्या संघातील एक मोठे भिक्षू असतात आणि ते कुठल्या ना कुठल्या एका आजाराने पछाडलेले असतात आणि मृत्यूच्या वेळेस ते सातत्यानं त्यांची आठवण करतात की भगवान बुद्धाला एक तरी आम्हाला भेटायचं आहे. ही बातमी त्यांच्या मिसेसनी त्यांच्या पत्नीनी भगवान बुद्धापर्यंत पोहोचत आहे आणि पोहोचवल्यानंतर भगवान बुद्ध तिथे पोहोचतात. त्याच्यानंतर दोघांमध्ये संवाद होतो. ते सांगतात की मृत्यूची भीती कशी कमी करावी. बुद्धाचा हा उपदेश अत्यंत महत्वाचा आहे. किती तुमच्याकडे माणूस कठोर याच्यामध्ये जरी वेदनात असला किंवा किती दुःखात असला परंतु हे बुद्धाचे जे वचन आहेत ते अत्यंत प्रत्येक माणसाला महत्वाचे आहे. इव्हन मला असं वाटते की हे उच्चार जर एखाद्या हॉस्पिटल किंवा याच्यामध्ये आपण प्रयोग करून बघायला पाहिजे की बुद्धाच्या त्या वाक्यामध्ये किती त्याच्यात महत्वाचं आहे की या कोणीच मी माझा नाही, मी कोणाचाच नाही, हवा नाही, पाणी नाही, द्वेष नाही, राग नाही, लोभ नाही, मग मी कोण आहे माझ्याजवळ? कोणीच नाही. आणि जर मी कोणीच नाही आहे तर मग भीती कोणाची? सर्व मोहमायातून तुमची मुक्ती होण्याचा हा मार्ग तथागत भगवान बुद्धाने तुम्हा आम्हा सर्वांना दिलेला आहे. निश्चितच त्याचा आपण आदर करूया, त्याच्यावरची आपण वागण्याचा प्रयत्न करूया. बुद्ध या सिरियल मधनं हा छोटासा एपिसोड तुम्हाला घेऊन येत आहे, बघूया. बुद्ध प्रणाम। आपके परम भक्त सुदत की पत्नी पुण्यलक्ष्मी आई है। क्या हुआ बहन? और सुदत कैसा है? प्रभु, आपके परम सेवक सुदत अब अपनी अंतिम सांसें गिन रहे हैं। मृत्यु के भयंकर क्षणों में उनका मन केवल आपकी ओर मुड़ रहा है। कृपा करें प्रभु,
कृपा करें। हम तो सांसारिक है, किंतु मेरे स्वामी ने आपकी सेवा में सदैव अपने आप को न्यौछावर किया है। उनको अंतिम सांसों में अपने दर्शन दीजिए प्रभु, अपने दर्शन दीजिए। सुदत्त ने निस्वार्थ भाव से मेरी और मेरे भिक्षुओं की सेवा की, निर्धनों को दोनों हाथों से धन बांटा, हमारे लिए विहार का निर्माण कराया। ऐसे दिव्य व्यक्ति के दर्शन पाने को मैं स्वयं जाऊंगा। वो आएंगे ना, मेरे प्राण छटपटा रहे उनके एक दर्शन के लिए। देखिए तो स्वयं बुद्ध आए हैं। बुद्ध? आप आ गए। मेरी अंतिम इच्छा थी कि आपके दर्शन कर सकूं। कैसे ना आता सुदत्त, तुम्हारे प्रेम और सेवा ने तो मुझे तुम्हारा ऋणी बना दिया है। इतने उद्विग्न क्यों? क्या मृत्यु से भय लग रहा है? बुद्ध, भय तो लग रहा है, पर आपको देख लिया तो मन में हिम्मत बन रही। डरो मत सुदत्त, आज तक तुमने अपना सारा जीवन दूसरों की सेवा की, तुम्हें कोई भी कष्ट नहीं हो सकता। जैसा मैं कहता हूं केवल उस और ध्यान धरो। मृत्यु का सामना करने का साहस स्वयं तुम में जगेगा। अपनी आंखें बंद करो और ध्यान धरो। मैं ये आंखें नहीं, मैं ये आंखें नहीं, मैं ये कान भी नहीं, मैं ये कान भी नहीं, मैं जिह्वा भी नहीं, मैं जिह्वा भी नहीं, मैं शरीर भी नहीं, मैं शरीर भी नहीं, मैं ये चित्त भी नहीं, मैं ये चित्त भी नहीं। ध्यान नहीं लग रहा? ध्यान केंद्रित करो सुदत्त, अपनी आंखें बंद करो। जो मैं देखता हूं वो मैं नहीं, जो मैं सुनता हूं वो मैं नहीं, जो गंध आ रही है वो मैं नहीं, जो स्वाद, स्पर्श, विचार उठ रहे हैं उन सब में भी मैं नहीं। जो मैं देखता हूं वो मैं नहीं, जो मैं सुनता हूं वो भी मैं नहीं, जो गंध आ रही है वो भी मैं नहीं, जो स्वाद, स्पर्श और विचार उन सब में मैं नहीं। मैं ये दृष्टि नहीं, ध्वनि नहीं, सुगंध नहीं, विचार नहीं, स्वाद नहीं, मन नहीं, सुगंध नहीं, स्पर्श नहीं, मन नहीं। आगे बोलिए बुद्ध। मैं पृथ्वी तत्व नहीं, मैं आकाश भी नहीं, मैं वायु भी नहीं,
मैं जल भी नहीं, चेतना तत्व में भी मैं नहीं। कोई तत्व मुझे जकड़ नहीं सकता, जन्म और मृत्यु मुझे छू नहीं सकती। जन्म और मृत्यु मुझे छू नहीं सकते। मैं मुस्कुराता हूं क्योंकि ना मैं जन्मा हूं, ना ही मैं मर सकता हूं। ना जन्म ने मुझे जीवन दिया और ना ही मृत्यु मेरा जीवन मुझसे छीन सकती। जन्म और मृत्यु पर मेरा अस्तित्व ना निर्भर था, ना निर्भर है। क्या हुआ सुदित? ध्यान नहीं लग रहा? ध्यान तो लग रहा है प्रभु। आपके एक शब्द उसकी बूंद की तरह मेरे अंतर मन में गिर रही। मैं तो केवल इसलिए रो रहा हूं कि इतने वर्ष मैं आपके समीप रहा, आपके दर्शन पाए, और अंतिम समय में आपके वचन समझने का मुझे अवसर मिला। धन्य है बुद्ध, धन्य है आप। आपने मृत्यु के भय से, जिसने मेरे प्राणों को जकड़ लिया था, उसे मिटा दी। अब इस संसार से विदा होते हुए आखिरी क्षण तक मैं केवल आपको देखना चाहता हूं। तर बघूया, आज आपण बहुजन सौरभचा आढावा घेऊया। 4 ऑक्टोबर फ्रायडे कारागृहातील जातीभेदाबाबत नाराजी, चंद्रचूड चीफ जस्टिस यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। अनेक घटना त्यांच्या समोर आणल्या आणि त्यांनी पाहिलं की अनेक ठिकाणी जर त्या जातीचे लोक असतील, त्या जातीच्या लोकांना त्याच पद्धतीचे कामं करायला सांगतात, जसं स्विमिंगचं असेल तर स्विपिंग, झाडझूड असेल तर झाडझूड। परंतु ब्राह्मण मात्र समाज तिथे जर असतील कैदी तर त्यांना ते स्वयंपाकाचं काम देतात। अशा पद्धतीचा हा भेदभाव होतो, त्याच्यावरती अत्यंत चीफ जस्टिसनी नाराजी व्यक्त केलेली आहे। जम्मू काश्मीरमध्ये बदलाचे वारे अनेक ठिकाणापासून 10 वर्षापासून तिथे इलेक्शन नाही, त्याच्यामुळे ते निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये एक इलेक्शनच्या होप खाली ते आहेत, जगत आहेत आणि निश्चितच तिथे काहीतरी मोठी एक कायापालट होण्याची शक्यता दिसते। एक विनेश फोगाटचे देश सोडून जाण्याचे ठरले होते, तिला ज्या पद्धतीने राजकारणी लोकांनी अडकवलं आणि ज्या पद्धतीने तिथे जे बृजभूषण सिंगाच्या बाबतीमध्ये जो तिला त्रास झाला, त्याच्यामुळे तिने निश्चितच विचार केला होता की आपण इथनं हा देश आपल्याला राहण्यासारखा नाही। महाविकास आघाडीची रणनीती, राहुल गांधीची थेट भेट, पवारांचे डावपेच व साखरपट्टा ह्या तिघांच्या भेटी झालेल्या आहेत आणि त्याच्यातनं खूप काही निघेल। कारण सर्वांना माहिती आहे की महाविकास आघाडीतला तर एक पवार साहेब हे अत्यंत फार पेचदार आहेत, त्यांना सर्वांच्या नसा माहिती आहे आणि त्याच्यामुळे जरी काही नसलं तरी त्यांच्या हातात फार मोठं, त्यांच्यात सर्व प्रत्येक माणसाला ते ओळखत असतात, संपूर्ण महाराष्ट्राच्या, भारतातल्या। त्याच्यामुळे निश्चितच ते जे ज्यावेळेस डाव टाकतील, सर्व लोकांना सांगतील की तुम्ही याला उभं करा, त्याला नका करू, तर निश्चितच ते जर त्यांनी ऐकलं तर त्याच्यात त्यांना निश्चितच फार मोठा लाभ होईल महाविकास आघाडीला। भाजपासाठी मते मागणारा नेता 1 तासात काँग्रेसमध्ये आला,
आता हरियाणाच्या बाबतीतली एक गोष्ट आहे. राम रहीम पुन्हा एकदा पेरोलवरती बाहेर आलेले आहेत आणि त्यांना बीजेपीच्या प्रचारासाठी सोडण्यात आलं, अशा पद्धतीची ची बातमी आहे. आणि काँग्रेस मात्र संपूर्ण बीजेपीला घेरत आहे त्याच्यावरनं. वीर सावरकर ब्राह्मण होते तरीही गोमांस खायचे. काँग्रेसच्या नेत्याच्या युक्तिवादाला नवा वाद. आज फारच जुन्या गोष्टी आहेत, परंतु त्या अजूनही कुठेतरी लिखित आहेत. त्याच्यामुळे आज त्यांनी कधी गोमांसाची त्यांनी निंदा केलेली नाही किंवा विरोध केला नाही, कारण ते स्वतःच खायचे. अटल सेतूवरून 52 वर्षीय व्यावसायिकांची आत्महत्या. आज त्याच्याच खाली दैनिक बहुजन स्वराज्यचा आम्ही यावेळेस एक अंक काढत आहोत. दसऱ्याच्या निमित्तानं निश्चितच तुम्हा सर्व लोकांना विनंती आहे की छोट्या मोठ्या जाहिराती देऊन आम्हाला उपकृत करावं. आज आमच्या इथे एक 20 दिवसाची बेशुद्ध असलेली चिमुकल्याला मिळाले जीवदान. एक खापोलीतली बाब आहे, एका सर्पाने त्याला चावला आणि त्या सर्पात ती बेशुद्ध याच्यात अवस्थात असताना 10 दिवस ती बेशुद्ध राहिली, परंतु मग नंतर तिला हळूहळू तिचं विष कमी झालं आणि त्याच्यानंतर तिच्यात सुधारणा झाल्याची बातमी आहे. आज पान 2 वरती बघूया. टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाव स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध राहा, आजचं टायटलच आहे. एक आज संपादकीय मध्ये सर्वात आज आहे, हुशार विद्यार्थ्याला डावलले जाऊ नये. आज सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस 17,500 रुपयासाठी एका मोठ्या इन्स्टिट्यूशन मध्ये एका दलित विद्यार्थ्याचं नाव म्हणजे त्याच्यात ऍडमिशनसाठी नाकारलं होतं, त्याच्यावरती ते बोलत होते आणि त्याच अनुषंगाने आजचा आम्ही अग्रलेख घेतलेला आहे. जिद्दी, धाडसी व कर्तृत्ववान समाजसेविका हिच्यावरती आज आमचं एक याचा लेख प्रीती तिरपुडे हिचा आहे. अरुणा सभाने या निश्चितच अत्यंत जे मनात आलं ते बोलतात, त्याच्यासाठी काहीतरी आपल्या हास्य राखून ठेवू नये. मग ते फ्री सेक्स वरती असो की कुठल्या तरी सॅरोगन्सी वरती असो की अनेक स्त्रियांच्या ज्या प्रश्नावरती ते धीर धाडसाने बोलत असतात, त्यासाठी त्या फेमसही आहेत. एक देश एक चुनाव हा नवा डाव, देश चुनाव हा त्याच्यावरती भूपेंद्र गणवीरांनी लिहिलेला हा लेख. एक अत्यंत सिनियर एक जर्नलिस्ट आहेत आणि त्यांच्या त्या एवढ्या प्रखर अभ्यासाच्या नंतर त्यांनी हा लेख लिहिलेला आहे. त्याच्यात निश्चितच त्याच्या मागे बीजेपीचं जे राजकारण आहे ते पुढे येण्यासारखं दिसते आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या शब्दात, गांधी किया बदनाम हसीने, अशा पद्धतीचा हा लेख ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांचा. नरेंद्र जिचकार आणि पत्नीचा 60 कोटीचा घोटाळा. मिस पॅन्थरने कारवाईची केली मागणी. भीम पॅन्थरने कारवाईची मागणी केलेली आहे. नरेंद्र जिचकार आणि पत्नीला तो झालेला एक प्रफुल्ल बारा त्यांनी हा दिलेला लेख आहे. आज पान 3 वरती बघूया. अलीकडच्या कॅबिनेटमध्ये निर्णयामध्ये स्थानच दिसत नाही. अलीकडच्या कॅबिनेटमध्ये निर्णयामध्ये काही स्थान नाही आहे. फक्त काहीतरी हे करायचं, परंतु निर्णय मात्र काही घ्यायचा नाही, अशा पद्धतीचा लेख इजेड खोबरागडेचा आहे. एक नेहमीप्रमाणे डॉक्टर नरेश चंद्र कोटाळे हे कुणाची तरी मुलाखत घेत असतात, IAS कॅडरच्या लोकांची, आणि त्याच्यामध्ये शिस्त आणि विनम्रता याचा संगम. हेमंत काळमेघ यांच्या बाबतीतला हा लेख. आज सध्या ते नागपूरला एक मोठा अधिकारी आहेत हेमंत काळमेघ म्हणून, आणि त्यांच्यावरती हा लेख अत्यंत तुम्हाला आवडेल. सुलेमान बौद्ध लेणी, जुन्नरची परिचित पण जनसामान्याच्या अपरिचित असणारी ही लेणी, त्याच्यावरती आज मोठा एक लेख आहे. संदर्भ आहे जुन्नर शिवनेरी परिसर. तसंच आजचं लेखन केलेलं आहे माधुरी चतुर यांनी. आज बुद्ध धम्माची शिकवण काय आहे त्याच्यावरती रामभाऊ बागडे यांनी लिहिलेलं आहे, अत्यंत महत्वाचा आहे. एक प्रीती खोबरागडेचा लेख, आता काय करावे या शिक्षणाचे. अनेक लोकांनी शिक्षण घेऊन मात्र नोकऱ्या नसताना आज त्यांनी सर्व लोकांना प्रश्न विचारला की आम्ही एवढं दिवस रात्र अभ्यास केला आणि हे सर्व करून आज मात्र त्या शिक्षणाचा काय उपयोग आहे, अशा पद्धतीचे प्रश्न तो आम्हा सर्व लोकांना भेडसवत असतात. पान 4 वरती बोलीच्या संवर्धनासाठी युवकांची सांस्कृतिक लोकदूत म्हणून पुढे यावे, बंडोपंत बोटेकर यांचं म्हणणं आहे. विराट स्मृती शिक्षणवृत्ती
एक इमारत व्यवस्थापन व पुनर्विकास मार्गदर्शन शिबिर नागपूर इथे झालेले, त्याच्या संबंधात एक आम्ही बातमी घेतलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशनच्या खेळाडूचे कराटेमध्ये सुयश, त्याच्यावरती एक आम्ही बातमी दिलेली आहे. नागपूरची बातमी आहे. 8 ते 9 ऑक्टोबर विदर्भातील जिल्ह्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या संवाद बैठका आहेत आणि निश्चितच ते अत्यंत महत्वाची आहे. जोपर्यंत तुम्ही संवाद बैठका घेणार नाही तोपर्यंत लोकांना खऱ्या अर्थानं त्याचं मार्गदर्शन होत नसते. काव्य मानवी मनाच्या दुःख मुक्तीचा मार्ग आहे, ज्ञानेश्वर रक्षक म्हणतायत. आजच्या जाहिराती प्रॉपर्टी घेणे विकणे एक त्याच्यासाठी एक संपर्क साधायचा आहे, रोजगाराची संधी. त्याच्यानंतर चला आपण बहुजन सौरभ बलशाली करूया. आज मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही दैनिक बहुजन सौरभचा सर्वीकडे प्रचार करत आहोत, परंतु ज्या प्रमाणामध्ये आम्हाला रिप्लाय पाहिजे, ज्या पद्धतीचं आमचं अपेक्षित होतं ते मात्र तेवढं झालेलं दिसत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सर्व लोकांची जबाबदारी आहे की कमीत कमी आपण दैनिक बहुजन सौरभला आपल्या हक्काचा पेपर असल्यामुळे त्याला बलशाली करूया. 80 कडे झुकलेला पॅन्थर डरकाळी ठोकतोय ऍडव्होकेट सुरेशचंद्र घाटे यांचं म्हणणं. आमचे डायरेक्टर आहेत सुरेशचंद्र घाटे, हे सातत्यानं आजही तेवढ्या डरकाळी फोडून ते आपलं त्यावेळेचं जे असेल ते सर्व काही काढत असतात. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला मी रोज सारखा आजही विनंती करेल की ज्या ज्या कोणाला आमचा पेपर आवडला असेल त्यांनी जास्तीत जास्त लोकांना सर्क्युलेट करावं. जे काही महत्वाचे लेख असतील त्यांना क्रॉप करा आणि आपापल्या लोकांना पाठवा. असं जे कोणी लेखक असतील त्यांची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी तो लेख व्यवस्थित कापून सर्व लोकांना फॉरवर्ड करणे. वेगवेगळ्या ग्रुपमध्ये इंस्टाग्राम असो किंवा फेसबुक असो त्यांना सर्वांना पाठवता आला पाहिजे. अशा रीतीने तेव्हाच हा बहुजन सौरभ सर्व लोकांना पोहोचवेल. एवढं बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. जय भीम.